संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सृष्टिखंड अध्याय 12वा श्रीहरींचा देवांना उपदेश आणि शिवपूजनाची आवश्यकता. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, मी तुला शिवपूजनाचा विधी नीट समजावून सांगितला. तुला आता आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे? नारद म्हणाले, हाच विषय मला विस्तारपूर्वक ऐकावायचा आहे, तरी आपण सांगावा. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, मी सर्व ऋषी व देवतांना बोलावून क्षीरसागरापाशी घेऊन आलो आणि त्यांना सांगितले, येथे श्री विष्णूंचे वास्तव्य आहे. सर्वांनी मिळून विष्णूंची स्तुती केली. त्यामुळे विष्णू प्रकट झाले. विष्णू म्हणाले, आपण येथे सर्वजण कशासाठी आला आहात? आपले काय संकट आहे ते आम्हास कथन करावे. त्यावेळी देव म्हणाले, दुःख दूर करण्यासाठी नित्य कोणाची पूजा करावी. त्यावेळी श्रीहरी म्हणाले, भगवान शंकरच हे संपूर्ण विश्वाचे सनातन असे अधिष्ठान आहे. त्यांच्या कृपेने सर्वांचे दुःख पूर्णपणे नाहीसे होईल, म्हणून नित्य त्यांचीच उपासना करावी, त्यांची भक्ती करावी, अनन्य भावाने त्यांना शरण जावे, सदैव त्यांचे चिंतन करावे. त्यांचे एही गाणी पारमार्थिक कल्याण होते. ते सर्व प्रकारच्या बंधनापासून मुक्त होतात. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, त्यावेळी माझ्याबरोबर उपस्थित असलेल्या सर्वांनी श्रीहरींचा उपदेश एकाग्रतेने श्रवण केला. त्यावेळी त्यांनी विष्णूंना वंदन केले आणि आपणास शिवलिंग देण्याची विनंती केली. विष्णूंनी विश्वकर्माला बोलावले व सर्वांसाठी शिवलिंग बनवून देण्याची आज्ञा केली. विश्वकर्माने इंद्राला पद्मराग मण्यांचे, कुबेराला सोन्याचे, धर्मराजाला पुष्कराज खड्यांचे, वरुणाला श्याम वर्णाचे, विष्णूंना इंद्रनील मण्यांचे, मला सुवर्णाचे, विश्वदेवांना चांदीचे, वस्तुगणांना पितळेचे, अश्विनी कुमारांना मातीचे, लक्ष्मीला स्फटिकांचे, आदित्यांना तांब्याचे, चंद्राला मोत्याचे, अग्नीला हिऱ्यांचे, ब्राह्मणांना मातीचे, मयासुराला चंदनाचे, नागाला पोळ्यांचे, देवींना लोण्याचे, योग्यांना भस्माचे, यक्षांना दह्याचे, छायादेवींना पिठाचे, बाणासुराला पाऱ्याचे लिंग दिले. लिंगपूजनाचा सर्व विधी समजावून सांगितला. त्यानंतर आम्ही श्रीहरींना निरोप घेऊन सहजस्थानी परत आलो. ध्यान हे ज्ञानाचे साधन आहे. ध्यानाने शिवतत्वांचा साक्षात्कार होतो. देवपूजेने मनुष्याचे शरीर निर्मळ होते. त्यानंतर ज्ञानाचा रंग चढतो. ज्ञानाने मनुष्याच्या मनातील सर्व प्रकारचे भेदभाव नाहीसे होतात. द्वैताचा अहंकार नाहीसा होतो आणि अद्वैताचा प्रकाश सर्वत्र पसरतो आणि माया या बंधनातून मुक्त झाल्यावर मनुष्याला शिवपद प्राप्त होते. गृहस्थाश्रमी मनुष्याने भगवान शंकराचे पूजन करावे. ते देवांचे देव आहेत. त्यांचे पूजन केल्याने सर्व देवता संतुष्ट होतात. नमः शिवाय.